इयत्ता 8वी साठीचा 2023 मध्ये पडलेला परीक्षेला पडलेला प्रश्न आहे आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की एका गावची लोकसंख्या दरवर्षी 5% दराने कमी होते, म्हणजे ही लोकसंख्या जी आहे ती कमी होणारी आहे, स्थलांतरामुळे कमी होतं असं सांगितलंय. आणि स्थलांतर याचा अर्थ कामानिमित्त शिक्षणानिमित्त गाव सोडून दुसऱ्या गावी जाणं, तर त्याला स्थलांतर म्हणता येते. तर त्याच्यामुळे या गावची लोकसंख्या कमी झाली. 2022 साली या गावची लोकसंख्या 9025 एवढी होती. 2022 साली 9025 होती, तर 2020 साली लोकसंख्या किती होती? आता याचा अर्थ साहजिक आहे, स्थलांतर हे पुढच्या वर्षामध्ये होतं. म्हणजे जर आपल्याला अगोदरच्या वर्षाची लोकसंख्या विचारली तर याचा अर्थ ही लोकसंख्या ही 9025 पेक्षा जास्त असणार आहे. कारण 9025 ही लोकसंख्या कधीची आहे? 2022 ची. तर साहजिक आहे इथं लोकसंख्या कमी होते असं सांगितलं. याचा अर्थ 2020 साली लोकसंख्या ही जास्त असणार आहे याच्यापेक्षा. 9025 पेक्षा लोकसंख्या जास्त असणार आहे. हा पहिला मुद्दा या प्रॉब्लेम मधून लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. तर हा प्रश्न आहे चक्रवाढ पद्धतीने वाढ किंवा घट होण्यावरचा, किंवा त्याला घसारा असं सुद्धा म्हणता येईल. खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित समजून घ्या. इथं 2022 सालचं जे लोकसंख्या आहे याला 2022 सालची लोकसंख्या 2022 सालची लोकसंख्या याला आपण ए असं म्हणू शकतो. जे आपण कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये ए वापरतो त्याला आपण ए म्हणतो, ते वाला ए. आता इथं या केस मध्ये हे येणार आहे ए इक्वल टू 9025. तिथं आपण टोटल अमाउंट घेत असतो, तिथं हे ए, इथं ही लोकसंख्या घ्यायची 9025. ही 2022 सालची, म्हणून ए इक्वल टू 9025 असं झालं. आता जे आपल्याला 2020 ची पाहिजे, 2020 सालची लोकसंख्या, 2020 सालची लोकसंख्या तिला म्हणायचं पी. 2020 सालची जी लोकसंख्या आहे तिला म्हटलंय पी. जी किती आहे ती माहिती नाही अजून आपल्याला, तेच आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 2020 सालची लोकसंख्या काढायची, म्हणजेच आपल्याला पी ची किंमत काढायची आहे. कारण ही लोकसंख्या दरवर्षी कमी कमी होत चालली. म्हणजे आपल्याला इथं उलटा थोडासा विचार करावा लागणार आहे. 9025 पेक्षा पी ची किंमत ही नक्कीच जास्त येणार आहे. बघू आपण. त्याच्यानंतर घसाऱ्याचा दर काय दिलेला आहे? घसाऱ्याचा दर तो दिलाय 5%, आणि हा आपल्याला निगेटिव्ह घ्यावा लागणार आहे. कारण काय? तर घट होते याच्यात, कमी हा शब्द महत्वाचा, म्हणून इथं वजा 5% घ्यावं लागणार आहे. आणि हे लिहितोय आपण आर. आणि शिवाय 2022 आणि 2020 या दोघांच्यातलं कंपॅरिझन आहे. म्हणजे 2022 पासून 2020 पर्यंतचा वर्षाचा गॅप आहे 2 वर्षाचा. त्याच्यामुळं 2022 वजा 2020 याचाच अर्थ टाइम किंवा एन हा येतो, एन किंवा टी हा येतो 2 इयर्स, 2 वर्ष. म्हणजे आपल्याला आता चारही किमती भेटलेल्या आहेत बघा. म्हणजे पी आपल्याला फक्त शोधायचं आहे. ए इक्वल टू झालं 9025, पी तर आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यानंतर आर किंवा बरेच आर आहे हा 5%, आर आहे 5% वजा घेताना आपण, कारण कमी होते लोकसंख्या. आणि एन किंवा टी, बरेच जण टाइम पिरियडला एन असं पण वापरतात किंवा टी, हे घेतले आपण 2 इयर्स. कारण काय 2022 आणि 2020 यांच्यातला फरक येतो 2 वर्षाचा, त्याच्यामुळे 2 इयर्स. आणि हे सगळं माहिती असल्यामुळे आपल्याला आता ए चा फॉर्म्युला माहिती आहे, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये आपण ए चा फॉर्म्युला काय घेतो? पी इनटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 डिवाइड रेस टू एन, किंवा इथे टी पण बरेच जण लिहितात. आता इथे ए ची व्हॅल्यू माहिती आहे 9025. आता हे समजून सांगण्यासाठी मी हे सगळं लिहिलं, पण परीक्षेमध्ये तुम्हाला इथूनच चालू करायचं डायरेक्टली. हे सगळं डोक्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आणि परीक्षेमध्ये इथून चालू करायचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन. सो 9025 इक्वल टू काय येणार आहे? पी ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. तर पी इनटू ब्रॅकेट 1 प्लस आर किती आहे? वजा 5. इथं प्लस मायनस यावं लागणार, आणि इथं रेस टू येते 2, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर 9025 इक्वल टू पी इनटू ब्रॅकेट 100 into 1 100 100 minus 5 divided by 100, that is bracket square.
त्याच्यानंतर 9025 इक्वल टू p इंटू 95 अपॉन 100 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एकदा 9025 बरोबर 9025 बरोबर p गुणिले, आता इथं बघा गुणिले 95 गुणिले 95 भागिले 100 गुणिले 100, कारण वर्ग आहे तर हा वर्ग मी इथं लिहून घेतलेला आहे. आणि याचं सिंपल कॅल्क्युलेशन मी मागे सुद्धा एकदा हे सांगितलेलं होतं की जेव्हा एकक स्थानी 5 असतं तेव्हा अशा संख्यांचे वर्ग काढणं खूप सोपं असतं. तर त्यासाठी हा प्रश्न मी इथं पुसतोय, इकडची माहिती आपल्याला त्याचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे ते काढलं. आता 95चा वर्ग कसा काढायचा बघा, एक शॉर्टकट सांगतो. ज्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 आहे, ज्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 आहे त्याच्या शेजारची संख्या बघा इथे 9 आहे, या 9चा आणि याच्या पुढची संख्या कुठली येते 10, तर 9 आणि 10चा गुणाकार लिहायचा 90 आणि 5 चा वर्ग लिहायचा 25. तर या 95चा वर्ग काय होणार आहे 90 25. अशा पद्धतीने तुम्ही करून बघू शकता. म्हणजे 95चा वर्ग झाला 90 25. मग तिथे मी आता डायरेक्टली लिहितो बघा 90 25 बरोबर किंवा 9025 बरोबर 9025 बरोबर p गुणिले परत एकदा इथे 90 25 भागिले 100 गुणिले 100. 100 गुणिले 100 म्हणजेच 10000. इथे येते 10000. आता p ची किंमत काढायची आपल्याला. मग p बरोबर बघा हे 90 25 छेद 10000 हे इकडे आल्यानंतर अंश आणि छेदांची अदलाबदल होणार आहे. सो p इक्वल टू 90 25 गुणिले 10000 वरती जातील आणि 90 25 खाली येतील. हे 90 25 हे 90 25 म्हणजे 9025 9025 कॅन्सल होतील आणि p बरोबर येणार आहे ते म्हणजे 10000. मगाशी जसा आपण अंदाज लावला होता ते p म्हणजेच 2020 सालची लोकसंख्या ही असणार आहे 10000. 2020 सालची लोकसंख्या ही असणार आहे 10000. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवावा लागतो. चक्रवाढ पद्धतीचं हे लोकसंख्येवरती आधारित असणारा हा प्रश्न आहे. एकदम व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कॅल्क्युलेशन पर्पज किंवा हे समजून सांगण्यासाठी मी अशा पद्धतीने सगळं सोडवलेलं आहे. तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. 2-3 वेळेस जर हे सोडवून पाहिलं तर तुम्हाला हे इझिली समजून जाईल. ठीक आहे.